बघा मुठभर लोक आहेत की ज्याला समाजकंटक आहेत यांना हे वातावरण बिघडवायचंय, जातीच्या नावावर न्यायचंय. गुन्हेगारला जात नसती, काय नसते, विनाकारण. आता कोण म्हणतंय की एक समाज ह्या समाजाचा असं या बिलकुल हे चुकीचं आहे. ह्या कोण जे करतायत ते खूप वाईट कृत्य आहे, त्यांची नियतच साफ नाहीये. नाहीतर बीड जिल्ह्यातला वंजारा समाज सुद्धा खूप प्रांजळ आहे, चांगला आहे. बघा मतं कुणाला करायचा हा अधिकार आहे, पण बजरंग सोनवणेला जर वंजारा समाजाने मतं केली नसते ना, निवडून नसतो आलो मी. त्याच्यामुळे मी वंजारा समाजावर कधीच दोष देत नाही. माझे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत, मी त्यांच्यासोबत आहे. माझ्यासोबत 25-25 वर्ष झालं काम करतायत. काही बरेच 12 सरपंच माझ्या केस तालुक्यात माझे समाजाचे होते. आता सुद्धा काही जे सरपंच होते त्याच्यातल्या जवळपास 90% सरपंचांना माझं काम करता आलं नाही, पण मी त्यांना कधी नाराज केलं नाही, त्यांना कधी दूर ढकललं नाही. आणि आज सुद्धा लोकसभेला ज्या सरपंच मी ज्यांना ग्रामपंचायतला मदत केली, ग्रामपंचायतला निवडून आलेत, माझ्या नावाखाली निवडून आलेत, माझ्या पॅनलमध्ये निवडून आलेत, त्या सरपंचाला सुद्धा मी लोकसभेला तू माझं का काम केलं नाही, तू आता माझ्याजवळ यायचं नाही असं बोललो नाही. ते आजही माझ्यासोबत आहेत. आता काल सुद्धा माझ्यासोबत, माझं तुम्हाला वाटलं तर इथलं सीसी फुटेज दाखवतो, माझ्याकडे कालही येऊन गेले, आज नाही तिथे. आणि दररोज माझ्यासोबत गाडीत वंजारा समाजाचे कार्यकर्ते आहेत. याचा अर्थ असा नाही की वंजारा समाज आणि यांची सर्वांची कुणाला तरी फक्त जातीच्या आड का पडायचंय. आता कोणतरी म्हणतं की मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही, पण कोणतरी म्हणतं की या जातीचं असं झालं, त्या जाती, ते चुकीचं आहे. जातीपात काय कुणी बऱ्याच लोकांनी सांगितलं की नीतिमत्तेनं राजीनामा द्यावा, बऱ्याच जणांनी सांगितलं की यांचं कर्तव्य म्हणून राजीनामा द्यावा, कुणी म्हणले की यांच्याशी संबंधित माझे राजीनामा द्यावा. वेगळ्या समाजातून मागितला, वेगळ्या पद्धतीनं राजीनामा मागितला. आता मी कुठल्या अँगलला आणखी राजीनामा मागितला म्हणजे देणार आहेत? मी मागितला की ते देतील का राजीनामा? मला काय मागायला, पण मी मागून काय, त्यांचा सरकारचं मध्ये त्यांच्या पक्षाचा त्यांचा स्वतःचा विषय, त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवू दे. मला माझी एकच मागणी, मला याचा विषय दुसरीकडे न्यायचा नाहीये, राजकारणावर किंवा कुणाच्या याच्यावर नाही यांचा. आणि याच्यात जर संबंध असेल यांचा तर सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की जर याच्याशी संबंध असेल तर त्यांना आम्ही कुणालाही सोडणार नाही आणि त्याच्यावर कारवाई करू. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक होईलच ना. आता पुढं काय होते ते आपण 1-2 दिवस बघूयात. आज आणखी परत कोर्टात येणार, बरंच काय होणार, त्याच्यात आणखी कोण ऍड होते, याचे संपलं नाही. मी सांगितलं तुम्हाला, कमीत कमी केसच्या या प्रकरणाची 50 लोकांची यादी दिली. 50. कारण आता तुम्ही साधं बघा, आरोपी 7 प्रत्येक वेगळ्या दिशेने पळून गेले, वेगळ्या ठिकाणून गेले. मग त्यांनी दररोजचा मुक्काम झाला. त्यांचा मुक्काम कुठं झाला? सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी मुक्काम झाला? सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्या उकडगाव काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला? कुठं बांगरवाडी काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला? म्हणजे हे मी सांगतो ही म्हणजे बघा त्याचं लॉजिक, याचं कुठं कसं धाराशिवच्या कुठं आले, त्याच्यानंतर पुण्यात कसे आले, पुन्हा कोण गुजरातला कसे गेले, मुंबईत कसे आले, मुंबईत कुणी दिले, इथं बालेवाडीत कुणाकडे आले. सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे आणि याला सहआरोपी केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं पुढं जे आरोपीला सहारा देताना सुद्धा हे सर्वजण घाबरतील, नाहीतर कायद्याचा धाक राहणार नाही. कायद्याचा धाक ठेवायचा असेल तर यांना सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. सहआरोपी केल्याशिवाय, यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याशिवाय, यांच्यावर मोका लावल्याशिवाय खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शेवटपर्यंत एकच आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधित जे कुणी आहेत, जी तुम्हाला चेन मी पहिल्यांदा सांगितली, सर्व चेन ज्यांनी कुणी मदत केली, ज्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत यांना अटक होईपर्यंत ज्यांनी यांना सपोर्ट केला, ही कट ज्यांनी रचलाय, याच्यामध्ये जे कुणी सामील असते त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, सर्वांना फाशी झाली पाहिजे. याच्यात जे इन्व्हॉल्व आहेत त्यांना आणखी मोकोपा लावला पाहिजे. यांना काय मर्डरच्या केसमध्ये, खुनाच्या केसमध्ये ॲड झाले पाहिजे, हीच माझी मागणी. यांना फाशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत मी या प्रकरणाच्या शेवटपर्यंत, फाशी देईपर्यंत यांच्यासोबत आहे. मी काय बघितलं नाही, पण दादानी ही कारवाई करायला एक तर वेळ केला, आणि वेळ केला ते करू दे. अरे पण तुम्ही करतानाच एकाच मतदारसंघात काय दिलं? जिल्हा परिषद अध्यक्ष परळी मतदारसंघ, पक्षाचा अध्यक्ष परळी मतदारसंघ, महिला अध्यक्ष परळी मतदारसंघ. यावेळेस त्या दादाने त्यावेळेस जरा बघायला पाहिजे होतं की कुठं काय द्यायचं. असं काही गोष्टीत. पण आता ही करताना मी जरा उशीर झाला का काय असं वाटतंय. पण आता त्यांचा अधिकार आहे, त्याच्यात मी कसं बोलणार? आता अजित दादांच्या पक्षात काय करावं दादानी, तो दादांचा अधिकार आहे, दादावर मला नाही बोलायचं.